क्लास 7 सायन्स चॅप्टर लाईट ह्याचे आपण शॉर्ट नोट्स बघतो आहे आणि ह्याच्याबरोबरच मी आपण इथे काय कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स ह्याच्या कन्सेप्ट मध्ये बहुधा मुलांचा गोंधळ होतो. तर ते नीट आपण रेस डायग्रामने एक्सप्लेन करणार आहोत की ज्याच्यामुळे एक्झॅक्टली हा कन्सेप्ट काय आहे हे आपल्या नीट लक्षात येईल. तर चला आपण व्हिडिओ चालू करतोय. सो ह्याच्यामध्ये खूप कमी पॉइंट आहेत. मेन इम्पॉर्टंट पॉइंट हे कॉन्केव्ह मिरर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेज कशी फॉर्म होते आणि त्याचे यूज काय आहेत हेच आहे. तर पहिला पॉइंट आहे की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेक्टिलिनियर मोशन ऑफ द लाईट. एनी पॉलिश और शायनी सरफेस कॅन ऍक्ट एज अ मिरर. मिरर चेंजेस डायरेक्शन ऑफ लाईट वेन लाईट फॉल्स ऑन इट. दिस इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्शन. म्हणजे जर हा मिरर असेल ह्याच्यावरती लाईट फॉल झाली तर त्याचं डायरेक्शन जे आहे ते तो चेंज करतो, लाईटचं डिरेक्शन चेंज करतो, त्याला असं म्हणतात की रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. आता इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे आपला हा जो स्ट्रेट मिरर आहे त्याच्यामध्ये फॉर्म होणारी इमेज कशी असेल, जर ही ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्ट विल बी इरेक्ट, image will be erect, same size of object, distance of object from mirror is same as the distance of object inside mirror, and side of objects are reverse. म्हणजे हे लेफ्टचा राईट होणार, राईटचा लेफ्ट होणार. So these are the characteristic of the image formed by a plane mirror. It will be erect, same size, distance of object from mirror is same as distance of image behind mirror. साइड्स ऑफ ऑब्जेक्ट्स आर रिव्हर्स. आता नेक्स्ट आहे स्पेरिकल मिरर. तो स्पेरिकल मिरर मध्ये कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर आणि नंतर लेन्स पण आपल्याला बघायचे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स. आधी हे पॉइंट समजण्याच्या आधी आपण बघूया की रे डायग्राम मध्ये की एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे, व्हॉट इज मिरर आणि व्हॉट इज लेन्स. तर पहिली गोष्ट तर मिरर वर्क्स बाय रिफ्लेक्शन. म्हणजे मिरर वरती पडलेला जो काही लाईट आहे तो मिरर रिफ्लेक्ट करतो. वेअरएज लेन्स वर्क्स बाय रिफ्रॅक्शन. म्हणजे लेन्स मध्ये जी लाईट होते ती थ्रू अँड थ्रू पास होते आणि ती रिफ्रॅक्ट होत असते. सो इट बेंड्स. हा कन्सेप्ट आहे, हा फरक आहे मिरर आणि लेन्स मध्ये. नेक्स्ट आपण बघणार आहोत की कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं आणि कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय होतं. सो कॉन्केव्ह मिरर, पहिली गोष्ट तर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स आपण आधी बघूया की काय आहे. सो कॉन्केव्ह मिररची हा जो इमेज आहे तर आतलं जो पोर्शन आहे म्हणजे हा स्पूनचा जे आतल्या पोर्शनला आपण बोलू शकतो की हा जो आहे पोर्शन तो कॉन्केव्ह मिरर आहे. जो आतला पोर्शन आहे त्याला म्हणतात कॉन्केव्ह मिरर. आणि कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे हा जो बाहेरचा पोर्शन आहे त्याला म्हणतात कॉन्व्हेक्स मिरर. मग सोपा लक्षात ठेवण्याचा आपण एक कन्सेप्ट लक्षात ठेवू की एक्स आहे इथे कॉन्व्हेक्स मध्ये. एक्स नेहमी एक्झिट दाखवतो आपण. एक्झिट म्हणजे एक्स हे आपल्या डोक्यात फिट आहे. सो एक्स म्हणजे बाहेरची बाजू असं लक्षात ठेवून कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे हा बाहेरचा मोठा मिरर जो आहे तो कॉन्व्हेक्स मिरर आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. मग आता कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय होतं, कॉन्व्हेक्स मिररचे जे एजेस आहेत ते इनवर्ड येणारे आहेत. सो आता इथे काय होणार, जे इथे लाईट फॉल झाली तर ही जी लाईट आहे ती आतल्या साईडने म्हणजे लाईट रिफ्लेक्ट होणार इनसाइड, पण रेज जे आहेत ते विल बी ब्रिंगिंग टुगेदर. म्हणजे कॉन्केव्ह मिरर काय करतो की रेज ना एकत्र आणतो, इट ब्रिंग्स इट टुगेदर. जे रिफ्लेक्शन जे होतं त्याच्यामध्ये इट विल अपियर की जसं काही रेज जे आहेत ते एकत्र येत आहेत. सो ह्या प्रॉपर्टीला म्हणतात कन्व्हर्जिंग प्रॉपर्टी. कन्व्हर्जिंग मीन्स ब्रिंगिंग रेज टुगेदर. सिमिलरली कॉन्व्हेक्स मध्ये काय होणार, आता कॉन्व्हेक्स म्हणजे ही बाहेरची साईड आहे म्हणजे मोठी साईड आहे, स्प्रेड होणं. सो इथे जेव्हा लाईट पडणार तो लाईट रिफ्लेक्ट होताना तो आउटवर्ड स्प्रेड होणार. इथे जे काय पडणार ते इट विल बेंड, जे काही हे आहेत त्याचे रेज आहेत लाईटचे, इट विल बेंड आउटवर्ड्स. सो बेंड आउटवर्ड्स म्हणजे रेज स्प्रेड होत आहेत, त्या स्प्रेड होण्याला म्हणतात डायव्हर्जिंग. सो कॉन्केव्ह मिरर विल बी कन्व्हर्जिंग अँड कॉन्व्हेक्स मिरर विल बी डायव्हर्जिंग. त्याच्यानंतर जेव्हा कॉन्केव्ह मिरर कन्व्हर्जिंग असतं तेच कॉन्केव्ह लेन्स आहे ते उलट होणार. का बरं, कारण कॉन्केव्ह लेन्स कशी फॉर्म होते, दोन जेव्हा आपण हे जे कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणजे हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, त्याला एकाच्या मागोमाग एक रावलं की आपल्याला कॉन्केव्ह लेन्स मिळते. कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय असतं, इनसाइड जे असतं म्हणजे इनसाइड इज थिनर आउटसाइड इज थिकर. इनसाइड थिनर आउटसाइड थिकर. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये इनसाइड जे आहे ते म्हणजे मधला जो पोर्शन आहे दॅट इज थिकर अँड द एंड्स आर टॅपरिंग किंवा एंड्स आर थिनर. मग परत कसं लक्षात ठेवू शकतो आपण, कॉन्व्हेक्स मध्ये एक्स आहे,
एक्सची जर आपण डायग्राम बघितलं तर ऍक्च्युली एक्स हा नेहमी मध्ये जो असतो तो पॉइंटेड आणि साईड म्हणजे बाहेरच्या साईडने तो स्प्रेड होणार आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला इथे असणार आहे कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. म्हणजे एक्सच्या अपोजिट हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. अशा ह्याने आपण लक्षात ठेवू शकतो. सो कॉन्व्हेक्स म्हणजे मध्ये जाड एंड टॅपरिंग अँड कॉन्केव्ह म्हणजे मध्ये थीन. मग आता इथे मध्ये थीन असल्यामुळे काय होतं, जेव्हा एक तर लेन्स आहे, लेन्स मधनं लाईट पास होतो, थ्रू अँड थ्रू पास होतो, पण रिफ्रॅक्ट होतो. मग जेव्हा लाईट इथे फॉल होईल तेव्हा कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय होतं, इथे जे आहे आता हे बाहेरच्या साईडला जाणार आहे. सो रेज जे आहे ते स्प्रेड होतात. रेज स्प्रेड बेंड होतात म्हणजे लांब जातात रेज. सो प्रॉपर्टी ह्याला काय झालं, लांब जाणाऱ्याला आपण इथे बघितलं होतं कॉन्व्हेक्स मिरर मध्ये, जेव्हा रेज बेंड होतात आउटवर्ड तेव्हा त्याला म्हणतात डायव्हर्जिंग. सो कॉन्केव्ह लेन्स मध्ये डायव्हर्जिंग होतं. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये काय होणार, कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जेव्हा त्याला इथे पडतं तर हा सरफेस इथे जो आहे तो इनसाइड सरफेस आहे, तर इट विल ब्रिंग इट इनसाइड. सो रेज जे आहेत ते एकत्र येतात कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये. सो ह्याला म्हणतात कन्व्हर्जिंग. मग एकाच कुठल्याची तरी प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, कॉन्केव्ह मिररची लक्षात ठेवायची. कॉन्केव्ह मिरर म्हणजे कॉन्केव्ह म्हणजे इनसाइड ऑफ द मिरर, इनसाइड असल्यामुळे इट विल ब्रिंग द रेज टुगेदर, म्हणजे हे रेज जे आहेत ते आतमध्ये रिफ्लेक्ट होतं. सो कॉन्केव्ह मिररची प्रॉपर्टी काय आहे, कन्व्हर्जिंग. म्हणजे ते आपल्याला कळलं की त्याच्या अपोजिट कॉन्व्हेक्स मिररची काय होणार, डायव्हर्जिंग. हे आपल्या लक्षात आलं. आणि कॉन्केव्ह मिररची जर कन्व्हर्जिंग असणार तर लेन्सची त्याच्या अपोजिट असणार, म्हणून कॉन्केव्ह लेन्सची असणार डायव्हर्जिंग, वेरेज कॉन्व्हेक्स लेन्सची असणार कन्व्हर्जिंग. अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवलं की डायव्हर्जिंग मध्ये इमेज कसा फॉर्म होतात आणि कन्व्हर्जिंग मध्ये इमेज कसा फॉर्म होतात, हे आपण आपल्याला हा जो डिफरन्स आहे तो इझिली कळणार आहे. त्याच्यानंतर इथे जो आपण हे नोट्स बनवलेत, या नोट्स मध्ये हे डिफरन्शिएशनच्या फॉर्म मध्येच कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण शिकणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात राहायला जास्त म्हणजे इझी होणार आहे. सो कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं बघितलं आपण की रिफ्लेक्टिंग साइड जो आहे तो इनसाइड सरफेस आहे, कॉन्केव्ह सरफेस. वेरेज कॉन्व्हेक्स मध्ये काय, आउटसाइड सरफेस जो आहे कॉन्व्हेक्स सरफेस, दॅट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस हिअर. मग ह्याचे एक्झाम्पल काय, कॉन्केव्ह मिररचे एक्झाम्पल इज इनसाइड ऑफ स्पून अँड कॉन्व्हेक्स मिररचे एक्झाम्पल इज आउटसाइड द स्पून. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, जिथे जिथे लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी कन्व्हर्जिंग असेल कुठच्याही प्रॉपर्टी, तर कन्व्हर्जिंग मध्ये डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स फ्रॉम दिस मिरर, ऑब्जेक्ट आपण कुठल्या डिस्टन्सवर ठेवतोय त्याच्याप्रमाणे इमेज कॅन आयदर बी स्मॉलर or larger, it can either be virtual or it can be real or it can be erect or it can be invert. So कॉन्केव्ह मिरर मध्ये जे इमेजची प्रॉपर्टी कशी असणार, सो डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इमेज कॅन बी स्मॉलर, लार्जर, व्हर्च्युअल और रिअल. वेअर एज जेव्हा डायव्हर्जिंग असते एखादी वस्तू तेव्हा इमेज फॉर्म विल ऑलवेज, इथे ऑलवेज नाहीये, इथे डिपेंडन्सी आहे, डिस्टन्सच्या प्रमाणे ते डिसाइड करतं. पण जेव्हा डायव्हर्जिंग प्रॉपर्टी आहे कॉन्व्हेक्स मिररची, तेव्हा इमेज फॉर्म विल ऑलवेज बी व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिशिंग. डिमिनिशिंग इमेज म्हणजे काय, स्मॉलर इमेज. सो इथे कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इमेज फॉर्म विल ऑलवेज बी व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिशिंग. आता एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टी ह्या लेन्सला होतील, ते आपण जेव्हा लेन्स बघू तेव्हा आपण बघूया. मग आता कॉन्केव्ह मिररचे युजेस काय आहेत, तर डॉक्टर्स यूज इट फॉर चेकिंग आईज, इयर, किंवा डेंटिस्ट यूज टू सी द एनलार्ज इमेज ऑफ टीथ, हेडलाइट्स ऑफ कार, स्कूटर्स, नंतर मेकअपचे जे मिरर्स असतात त्या सगळ्यांमध्ये कॉन्केव्ह मिरर यूज केले जातं. वेअरएज कॉन्व्हेक्स मिरर हा वाईड अँगल देतो. सो जे रिअर व्ह्यू मिरर असतात आपल्या व्हेकल्स मध्ये ते सगळे जे आहेत ते कॉन्व्हेक्स मिरर असतात. सिक्युरिटी मिरर्स इन जे शॉप्स आहेत ते सुद्धा कॉन्व्हेक्स मिरर असतात. आणि आपण हे इथे बघितलं प्रॉपर्टी, कॉन्केव्ह मिरर इज कन्व्हर्जिंग, इट इज कॉल्ड एज अ कन्व्हर्जिंग मिरर, आणि कॉन्व्हेक्स मिरर इज कॉल्ड एज अ डायव्हर्जिंग. का कन्व्हर्जिंग आणि का डायव्हर्जिंग आपण या एक्झाम्पलने म्हणजे या डायग्राम मधनं आपण बघितलं होतं. सो आता कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्स आपण बघितलं. तर मग आता लेन्सेस पहिले तर काय की लेन्सेस आर वाईडली यूज इन स्पेक्टॅकल्स, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप या सगळ्यामध्ये लेन्स यूज केले जातात. मग कॉन्केव्ह लेन्स मध्ये इथे काय होतं, कॉन्केव्ह मिरर मध्ये कन्व्हर्जिंग होतं, म्हणजे रेज कम क्लोज.
कॉन्व्हेक्स मिरर मध्ये स्प्रेड रेज. आता इथे उलट होणार, कॉन्केव्ह लेन्स मध्ये स्प्रेड रेज होणार आणि कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कलेक्ट रेज होणार किंवा रेज कम्स क्लोजर. मग आता ह्याच्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स कशी फॉर्म होते, हे जे कॉन्केव्ह आहेत ते एकमेकांच्या बाजूला ठेवलं की हा कॉन्केव्ह सरफेस असा ठेवला की ही कॉन्केव्ह लेन्स फॉर्म होते. म्हणजे इनसाइड जे आहे मध्यभागी थिनर आहे, आउटसाइडला ते थिकर आहे. कॉन्व्हेक्स लेन्स ह्याच्या एक्झॅक्ट उलट आहे, एकमेकांच्या बाजूला दोन कॉन्व्हेक्स लेन्स अशा ठेवल्या तर या अशा फॉर्म होतात, जी इनसाइड मध्ये थिकर आहे आणि आउटसाइडला टॅपरिंग आहे. सो पहिला डिफरन्स झाला की कॉन्केव्ह लेन्स थिनर इन मिडल, कॉन्व्हेक्स लेन्स थिकर इन मिडल. अगेन मग डायव्हर्जिंग होतं, ह्याच्यामध्ये आपण बघितलं मगाशी पण, जे रेज फॉल होतात इथे बेंड आउटवर्ड होतात. सो कॉन्केव्ह लेन्स इज डायव्हर्जिंग, कॉन्व्हेक्स लेन्स इज कन्व्हर्जिंग, कारण रेज बेंड्स इनवर्ड. मग आता जिथे डायव्हर्जिंग असेल, आपण बघितलं होतं कॉन्व्हेक्स मिरर डायव्हर्जिंग होता. सो इमेज वॉज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर. सेम वे कॉन्केव्ह लेन्स मध्ये इमेज विल ऑलवेज बी व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर. whereas कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज होती डिपेंडिंग ऑन डिस्टन्स. सेम कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये इमेज येणार डिपेंडिंग ऑन डिस्टन्स, स्मॉलर, लार्जर, व्हर्च्युअल, रिअल, इन्व्हर्टेड और इरेक्ट. आता युजेस काय आहे? युजेस कॉन्केव्ह लेन्सचे युजेस आहेत स्पेक्टॅकल्स मध्ये नियर साइटेडनेस साठी आणि पीपहोल्स ऑफ डोअर. आणि कॉन्व्हेक्स लेन्सचे युजेस आहेत मॅग्निफाइंग ग्लास, स्पेक्टॅकल्स मध्ये फार साइटेडनेस साठी आणि कॅमेराज, प्रोजेक्टर, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप इत्यादी ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे की व्हाईट लाईट इज फॉर्म्ड ऑफ बाय 7 कलर्स. सो 7 कलर्स विबग्योर म्हणतात. तानापिही निपाजा म्हणजे व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. आणि हे कसं कळतं? प्रिझम मुळे कळतं. प्रिझम स्प्लिट्स अ स्पेक्ट्रम ऑफ लाईट इनटू 7 डिफरंट कलर्स. Now what is a real image? An image which can be obtained on the screen is real image, and image which cannot be obtained on the screen is a virtual image. सो हे एवढेच पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये धडा छोटा आहे, सोपा आहे लक्षात ठेवायला. फक्त हे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून तुम्ही हे नोट्स पूर्ण ऐका आणि 2-3 वेळा ऐका, म्हणजे कन्फ्युजन क्लिअर होईल. आता परत एकदा आपण ह्याला कन्सोलिडेट करू आणि एकाच टेबलमध्ये करू, म्हणजे कन्फ्युजन अजूनही काही असेल तर ते पूर्णपणे क्लिअर होईल. मग आता इथे आपण त्या टेबलमध्ये टाईप, शेप, ऍक्शन ऑन लाईट, इमेज फॉर्म आणि कॉमन युसेज हे आपण पॉइंट्स बघणार आहोत. मग पहिले बघूया आपण कॉन्केव्ह मिरर. मग कॉन्केव्ह मिरर मध्ये आपण बघितलं होतं की हा असा इनवर्ड होणार आहे, सो रेज एकत्र येतात. म्हणजे कॉन्केव्ह मिरर काय करतं? कर्व्स इन शेप तर आहे कर्व्स इनवर्ड म्हणजे इनसाइड ऑफ स्पून, आणि ऍक्शन ऑफ लाईट काय? कन्वर्जेस म्हणजेच काय? ब्रिंग्स रेज टुगेदर. म्हणून इमेज फॉर्म्ड कशी असणार? डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स असणार, आयदर रिअल, इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल और इरेक्ट. मग कॉमन युसेज लक्षात ठेवायला लागेल, टॉर्चेस, हेडलाइट, डेंटिस्ट मिरर, शेविंग, मेकअप मिरर एक्सेट्रा. मग आताच कॉन्केव्ह मिररचं आपल्याला हे आहे, तर कॉन्केव्ह मिरर विल बी सेम ॲज उलट असणार. कॉन्केव्हचं कॉन्व्हेक्स लेन्स सारखं असणार त्याच्या प्रॉपर्टीज. मग आपण या टेबलमध्ये आलो तर कॉन्व्हेक्स लेन्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत? शेप आहे, थिकर इन द मिडल, कन्वर्ज करतं. कॉन्केव्ह मिरर कन्वर्ज करणारा होता म्हणून कॉन्व्हेक्स लेन्स पण कन्वर्ज करणारे असणार, म्हणजे ब्रिंग्स रेज टुगेदर. मग आता इथे कन्वर्ज मध्ये इमेज कशी फॉर्म होते? डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स, इट कॅन बी रिअल, इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल, इरेक्ट. सो सेम इथे होणार. आता कॉमन युजेस काय आहे कॉन्व्हेक्स लेन्सचे? मॅग्निफाइंग ग्लास, स्पेक्टॅकल, कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप एक्सेट्रा. आता कॉन्केव्ह मिरर झाला. मग आपण येऊया कॉन्व्हेक्स मिरर वरती. कॉन्व्हेक्स मिरर हा कन्वर्ज होता म्हणजे हा काय येणार? डायव्हर्ज येणार. हा इनसाइड ऑफ स्पून होता, हा आउटसाइड ऑफ स्पून येणार. सो ह्याचा कर्व्स आउटवर्ड्स, बॅक ऑफ स्पून हा ह्याचा शेप आहे. इट डायव्हर्जेस, स्प्रेड्स द रेज. जिथे जिथे डायव्हर्जन होतं तिथे इमेज विल ऑलवेज बी व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिशिंग. सो इमेज फॉर्म इज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिशिंग. आणि त्याचे यूज येणार रिअर व्ह्यू मिरर इन व्हेकल्स, सिक्युरिटी मिरर. ओके. जेव्हा कॉन्केव्ह लेन्स, आता म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर विल बी सेम ॲज कॉन्केव्ह लेन्स. मग कॉन्केव्ह लेन्स काय आहे? इट इज थिनर ॲट द मिडल अँड इट ऑल्सो डायव्हर्जेस.
डायव्हर्ज होत आहे म्हणजेच इमेज कशी असणार, ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डिमिनिशिंग. आणि ह्याचे यूज काय, स्पेक्टॅकल्स, नियर साइटेडनेस साठी, पीपहोल्स ऑफ डोर. सो हे टेबल तुम्ही लक्षात केलं की ऑलमोस्ट म्हणजे इट इज अ कन्क्लुजन ऑफ द एंटायर चॅप्टर. आणि क्लॅरिटी पण मिळते की कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. सो ऑलवेज कॉन्केव्ह मिरर इज सेम ॲज म्हणजे इमेज फॉर्मेशन प्रॉपर्टीज. आणि लाईट वरती जो इफेक्ट आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा सेम असणार, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिररचा सेम असणार. तो अशा प्रकारे तुम्हाला जर आमचं समजवणं जर कन्सेप्ट क्लिअर होत असतील, आमच्या नोट्स जर तुम्हाला कामी येत असतील परीक्षेत तुमच्या अभ्यासासाठी, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुमची कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.